असो, जाऊ द्या, काय करायचंय मला तरी, माझं झालंय, काय करू आता, या सगळ्याचा विचार कुठवर सांगत बसू. शिक्षण झालं, दशरथाने त्यांना परत आणलं. चौघे भाऊ परत आले, राज्य व्यवस्थित चालू आहे. दशरथाच्या अंतःकरणात आनंद आहे, मनासारखी मुलं आहेत. रामचंद्र प्रभूंवर विशेष प्रेम दशरथाचंच नाही आहे, संपूर्ण राज्याचं आहे. आणि त्याच्या तिन्ही भावंडाचं प्रेम, तिन्ही आयांचं प्रेम रामचंद्र प्रभूंवर आहे. काही पहिल्यापासून रामचंद्र प्रभूंचा द्वेष करणारी नव्हती. रामचंद्र प्रभूंचा द्वेष, अरे ती तर कौशल्याला तिने रामायणामध्ये सांगितलंय, माझा भरत तू घेन, तुझा राम मला दे, मला चालेल. रामाला बघून कैकईलाही पान्हा फुटावा इतकं प्रेम कैकईचं रामावर आहे, नाही असं नाही आहे. पण ही मंथरामध्ये जी आली ना, माहेरून आली ना, काय करता आता. माहेरचं कुत्र ओरडलं तरी ते स्वरात वाटतं म्हणे. खरं खोटं देव जाणे, मला माहित नाही, पण असं म्हणतात. इतकं प्रेम रामचंद्र प्रभूंवर, सगळं राज्य व्यवस्थित चालू आहे. एके दिवशी राजदरबार चालू असताना अचानक दशरथांना निरोप आला, विश्वामित्रांचं आगमन झालेलं आहे. रामचंद्र प्रभू मोठे झालेत, भरत शत्रुघ्न मोठे झालेत, लक्ष्मण मोठे झाले, योग्य वयाला आलेले आहेत, 15-15 वर्षाचं वय आहे. वसिष्ठांचं आगमन झालं अशी बातमी आणली. दशरथाला विश्वास बसला नाही. पण विश्वामित्र आलेत हे सांगितलं. विश्वामित्र आले, सगळ्या दरबारांनी आणि दशरथाने विश्वामित्राला उत्थापन दिलं. मोठी माणसं आल्यावर उठून बसावं असा शास्त्र संकेत आहे, उत्थापन द्यावं. उठून उभे राहिले. उठून उभे राहिल्यानंतर त्यांना सिंहासन दिलं, बसवलं, पाद्यपूजा झाली, अर्घ्य झालं. पाद्य अर्घ्य सगळं झाल्यानंतर दशरथाने विचारलं, आपल्या दर्शनाचा सुयोग प्राप्त झाला, आम्ही धन्य आहोत. आलेल्या माणसाला कसं विचारावं, काय बोलावं हे सुद्धा कळलं पाहिजे. कसं काय आलात असं एकदम विचारू नये, असं करू नये. कसं असतं, काही नाही, शब्द आपल्याला तेच वापरायचे, पण आल्याबरोबर आलात का असं विचारावं, आणि थोड्या वेळाने का आलात असं विचारावं. काही नाही, आपल्याला फक्त शब्दांची अदला बदल, पहिलाच आल्यावर का आलात असं विचारू नये. पहिल्यांदा आलात का, या, बसा, पाणी द्यावं, काही विचारावं, ख्याली खुशाली विचारावं, मग कामाचं विचारावं. दशरथाने कृतज्ञता व्यक्त केली, धन्यता व्यक्त केली, आणि नंतर विचारलं, काय, कसं काय येणं केलं. विश्वामित्रांनी सांगितलं, विशिष्ट काही संकल्प घेऊन तुझ्याकडे आलोय, सांगा म्हणे. आपण सांगाल ते करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. दशरथाने विचार करण्याच्या आधीच सांगून टाकलं, आपण म्हणाल ते करायला मी कटिबद्ध आहे, असं करू नये. तुकोबारायांनी म्हटलंय, विचारतो वचना आधी. माणसानं वचन देण्याच्या पूर्वी विचार करावा. वचन देऊन विचार करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही आहे. योग वासिष्ठातच चिंतन आहे. निर्वाण दीपे किमुतैलदानम चौरे गते वा किमुसावधानम वयोगते किम वनिता विलासा पयोगते किम खलु सेतुबंधा. समय शांत झाल्यावर वरून तेल घालून उपयोग नसतो. चोर चोरी करून गेल्यानंतर जाग येऊन उपयोग नसतो. वय निघून गेल्यानंतर संततीची अपेक्षा करण्यात अर्थ नसतो. आणि पाणी वाहून गेल्यानंतर वरून पूल बांधण्यात अर्थ नसतो. हाच दृष्टांत आलाय कैकईच्या त्या मंथरेच्या मुखामध्ये, हाच दृष्टांत आलाय. पयोगते खलु सेतुबंधा न कल्याणी विधीयते. मंथरा म्हणते, पाणी वाहून गेल्यानंतर कोणत्या पुलाची अपेक्षा करतेस कैकई, हीच वेळ आहे वर मागण्याची. वेळ निघून गेल्यावर कसले 2 वर तुला मिळणार आहेत. आता एकदा राम राज्यावर बसला, संपलं तुझं, नंतर काय मागून उपयोग आहे. विचारतो वचना आधी, म्हणून तुकोबाराय सावध करतात आपल्याला. कारण वचन द्यायचं आणि वचन मोडायचं हे शहाण्या माणसं. तुकोबारायांनी म्हटलंय, वचना फिरती अधमजन. त्याला अधम म्हणा, जे वचन देतात आणि शब्दाला फिरतात त्यांना अधम म्हणतात. आणि अधम ही मराठीतली शिवी आहे बरं.
ही शिवी आहे जुन्या काळातली. आता फारच सामान्य झाली, कारण कुणाकुणाला म्हणावं असा प्रश्न पडतो, त्यामुळं सामान्य झाली. त्या शिवीला अर्थच राहिला नाही. शिवीची तीव्रता नष्ट होण्याकरता, कारण शिवी व्यापक होते. शिवी व्यापक झाली की तीव्र राहत नाही. शिवी जेवढी संकुचित राहते तेवढी ती तीव्र राहते. शिवीचं शास्त्र आहे. काय भाव, काय म्हणणं, काय विश्वामित्रांनी सांगून टाकलं. आम्ही सगळे ऋषी यज्ञ करतो, त्या यज्ञाचा विध्वंस करणारे राक्षस येतात, म्हणून त्या रक्षणाकरता मला तुझा मुलगा राम पाहिजे. रामाला मागायला आलोय मी तुझ्याकडे. ऐकल्याबरोबर दशरथाच्या अंगावर वीज पडावी असा धक्का बसला. आत्ता सगळं सुरळीत चालू होतं. रागराग करणारी बायको सुद्धा आवडत्या मुलावर प्रेम करायला लागली होती. सगळं व्यवस्थित चालू होतं. प्रजाजनांना माझ्या कुटुंबाविषयी, माझ्या संततीविषयी, रामाविषयी प्रेम निर्माण व्हायला लागलंय, आपुलकी निर्माण व्हायला लागली आहे. आणि या काळामध्ये एकदम रामाला मागून न्यायची भाषा करतात. एकदम धक्का बसला. त्यांनी सांगितलं, कशा करता? म्हणे, पाहिजे, माझं काही काम आहे. अहो काय काम आहे? कशा करता नेता त्याला? आत्ताच तो पाठशाळेतून परत आलाय, गुरुजींकडून, आश्रमातून. कशा करता? दशरथाने पहिल्यांदा विश्वामित्रांना समजावण्याचा प्रयत्न केला. विश्वामित्राचं एकच पालुपत चालू आहे, रामम मे दातुमर्हती. मला राम पाहिजे, मी रामाला मागायला आलोय. रामम मे दातुमर्हती, रामम मे दातुमर्हती, तेच चालू आहे. कितीदा तरी यांच्या मुखामध्ये, विश्वामित्राच्या मुखामध्ये हे पद आहे वाल्मिकी रामायणात, रामम मे दातुमर्हती. दशरथ राजाला पहिल्यांदा वाटलं की आपण समजावून सांगितलं की हे बदलतील, पण ते विश्वामित्र आहेत. विश्वामित्राबद्दल दशरथांना जेवढा जिव्हाळा आहे तेवढीच भीती आहे, कारण विश्वामित्र हे सामान्य नाही आहेत. विश्वामित्रा इतका कर्तृत्ववान ऋषी आपल्याकडे दुसरा झाला नसेल असं त्यांचं कर्तृत्व आहे. त्यांची कथा मोठी आहे, पण आता ते ब्रह्मर्षी आहेत. विश्वामित्राचे ब्रह्मर्षी होण्याकरता फार प्रयत्न विश्वामित्रांना करावे लागलेत. विश्वामित्र हे क्षत्रिय आहेत, ते राजाचे चिरंजीव आहेत. एके दिवशी कुठल्या तरी राज्यावरून काहीतरी त्यांच्या मोहिमेवरून परत येताना त्यांचा मुक्काम अरण्यात पडलाय. जवळ काही मिळतं का हे बघायला विश्वामित्र जेव्हा बाहेर पडले तेव्हा जवळ वसिष्ठांचा आश्रम आहे हे कळलं. वसिष्ठांनी त्यांना परिचय दिला आणि आश्रमात बोलावलं. विश्वामित्रांनी सांगितलं, आश्रमात मला आश्रय मिळेल का? हो मिळेल. जेवण वगैरे मिळेल, या आपण. विश्वामित्रांनी सांगितलं, मी एकटा नाहीये. नाही असू द्या, किती असू द्या, या आपण. तर म्हणाले, अहो आम्ही 4-5 जण नाही आहोत, काही शिकारीला आलोय, माझ्या बरोबर सेना आहे. असू द्या, या माझ्या आश्रमात या, होईल व्यवस्था सगळी. ते म्हणाले, माझ्याबरोबर 10,000 सैनिकांचं सैन्य आहे. त्याने असू द्या ना, मी जेवणाची व्यवस्था करतो, या आपण आश्रमात. वसिष्ठ आश्रमात राहणारे 10,000 ऐन वेळेला आलेले आहेत. एक माणूस खपत नाही फ्लॅटमध्ये. 10,000 सैनिक विश्वामित्रासह. वसिष्ठ म्हणतात, असू द्या, या माझ्याकडे या, मी सगळी व्यवस्था करतो, राहणं झोपणं खाणं पिणं सगळी व्यवस्था करतो, चिंता करू नका, घेऊन या. विश्वामित्रांना आश्चर्य वाटलं. वसिष्ठांच्या शब्दावर विश्वास, कारण शब्दामध्ये आत्मविश्वास आहे, विश्वास ठेवला. सैन्य घेऊन येईपर्यंत वसिष्ठांनी 10,000 लोकांच्या जेवणाची तयारी करून ठेवली होती. किती वेळ असेल हातामध्ये, जाऊन सैन्य घेऊन यायचंय. कारण विश्वामित्राच्या आश्रमामध्ये कामधेनू होती. वसिष्ठांच्या आश्रमामध्ये कामधेनू होती. त्या कामधेनूला प्रार्थना करून त्यांनी सगळी व्यवस्था केली. विश्वामित्रांना आश्चर्य वाटलं. सगळी जेवण खाणं झाल्यानंतर झोपले सगळे सैनिक
रात्र काढायची होती. सगळ्यांची व्यवस्था झाली सैनिकांची. उगी कुठल्या तरी झाडाखाली कुणीतरी झोपलंय असं नाही. सगळ्यांना पलंग मिळाले, सगळ्यांना चादरी मिळाल्या, सगळ्यांना गाद्या मिळाल्या. सगळे भरपूर जेवण करून आरामात झोपले. पडल्याबरोबर सैनिकांचा डोळा लागला. विश्वामित्रांना काही झोप यायला तयार नाही. काय केलं असेल यांनी? मी जाऊन एवढ्या लोकांना मी इथे होतो तेव्हा काही तयारी नव्हती आणि मी जाऊन घेऊन येईपर्यंत 10,000 जेवणाची व्यवस्था हे करतात. काय केलंय? काय केलंय? कुठून आणलं? तपाचं सामर्थ्य आहे, शब्दाचं सामर्थ्य आहे, का काही वस्तू आहे, का भगवत कृपा आहे, काय आहे? रात्रभर झोप नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर राहावलं नाही. वसिष्ठांना विचारलं, असं काय केलं? त्यांनी सांगितलं, काही नाही, माझ्याकडे ही कामधेनू आहे. विश्वामित्राला आनंद वाटायला पाहिजे होता, पण विश्वामित्राला वाईट वाटलं आणि जाताना विश्वामित्रांनी वसिष्ठांना मला ही कामधेनू तुम्ही द्या असा आग्रह धरला. वसिष्ठ काही बोलले नाही, पण ते म्हणाले असं देता येणार नाही तुम्हाला, मला काही कारणाने ती मिळाली आहे, मला तुम्हाला देता येणार नाही. ते ऐकल्यानंतर वसिष्ठांना वाटलं विश्वामित्रांना समजेल, पण विश्वामित्र अडीक राहिले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही देणार नसाल तर मी जबरदस्तीने घेऊन जाईल. विश्वामित्राला वसिष्ठांनी सांगितलं तुमची इच्छा, तुमच्या जवळ 10,000चं सैन्य आहे, तुम्ही राजे आहात, मी ऋषी आहे, माझ्या जवळ कोणी नाही आहे, तुम्ही जोर जबरदस्ती केली तर मी काही करू शकणार नाही. विश्वामित्रांनी जबरदस्ती केली आणि कामधेनूला ओढून न्यायला लागले. ओढून नेताना त्या कामधेनूने वसिष्ठांना असं विचारलं, काय हो म्हणे, मी तुमची इतकी व्यवस्था आतापर्यंत केली, एक जण मला जबरदस्तीनं ओढून नेतोय, तर तुम्ही काही मदत करत नाही काय? तुम्ही मला त्याला देऊन टाकता सरळ. आयुष्यभर गायीने आपल्याला दूध द्यावं आणि गायीचं काम झालं की आपण तिला खटकाला विकून टाकावं, कोणतं शास्त्र आहे? माझी उपयुक्तता संपली असं वाटतंय का तुम्हाला? ते म्हणाले मी तुला त्याला दिलेलं नाहीये, तो जबरदस्तीनं तुला घेऊन चाललाय, मी काही करू शकत नाही. मग त्या कामधेनूने सांगितलं, जबरदस्तीने नेताना तुमची इच्छा नाही ना? नाही, मग आता मी करते, काय करायचं? त्या कामधेनूने एक निश्वास सोडला. त्या निश्वासातून हजारो सैनिक निर्माण झाले. त्या सैनिकांनी विश्वामित्राच्या सैनिकांचा पराभव केला, विश्वामित्राचा पराभव केला आणि विश्वामित्राला तिथून पळून जावं लागलं. अपमानित झालेले विश्वामित्र हा विचार करतात की आपण कितीही सैन्य घेऊन गेलो तरी वसिष्ठांच्या तपस साधने पुढे आपलं काही चाललं नाही. आपल्याला या क्षत्रियत्वामध्ये राहून राज्य करण्यापेक्षा तप केलं पाहिजे. विश्वामित्र तपाला निघून गेले, त्यांचं तप झालं. ते तप झाल्यानंतरही विश्वामित्राच्या अंतःकरणामध्ये वसिष्ठाबद्दलचा द्वेषच होता, वसिष्ठांबद्दल द्वेषच होता. काय असतं? द्वेषाचं एक स्वरूप आहे. ज्ञानोबांनी द्वेषाची व्याख्या करताना आपल्याला असं सांगितलंय की कुठल्या पदार्थाबद्दल आपल्याला द्वेष राहतो, द्वेष कसा निर्माण होतो. अपूर्ण होय इच्छा तोची द्वेष, असं ज्ञानोबांनी म्हटलंय. इच्छिलिया ही सांगडे, इंद्रिया आमिष न जोडे, ऐसा जो डाव पडे तोची द्वेष. द्वेषाची व्याख्या 16व्या अध्यायात असुरी संपत्तीत, त्याला द्वेष म्हणतात. द्वेषाचं असं असतं, आपल्याला पदार्थाबद्दल कधी माणसाला द्वेष निर्माण होत नाही. ज्या पदार्थाची आपल्याला अपेक्षा आहे, ज्या पदार्थाची आपल्याला अपेक्षा आहे तो पदार्थ आपल्याला मिळाला नाही तर त्या पदार्थाविषयी आपल्याला द्वेष नाही आहे. मला एखादं घर घ्यावं वाटतंय, ते घर घेण्याची माझी इच्छा आहे, त्या घराकरता मी प्रयत्न करतोय आणि मी घेण्याच्या आत ते घर दुसऱ्या कोणीतरी घेऊन टाकलं. माझ्या जवळच्या माणसाने, ज्याला माहिती होतं की मी घर घ्यायच्या इच्छुक आहे, मी त्या घराकरता प्रयत्न करतोय, पण मला न सांगता परस्पर जाऊन त्यांनी ते घर घेऊन टाकलं. मला त्या घराबद्दल कधी द्वेष निर्माण होत नाही, मला द्वेष निर्माण होतो ते घर घेणाऱ्याबद्दल. द्वेष हा वस्तूबद्दल नसतो. अपेक्षित वस्तूच्या अप्राप्तीत द्वेष नाहीये. अप्राप्त असलेली, अपेक्षित असलेली अप्राप्त वस्तू ज्याला मिळते त्याच्याबद्दल द्वेष असतो.
द्वेष हा नेहमी चेतनाबद्दल असतो, जडाबद्दल द्वेष नसतो, हे लक्षात घ्या. जडाबद्दल कधीच द्वेष ही संकल्पना जडाच्या संबंधाने तुम्ही कधीच उच्चारू शकत नाही, वापरू शकत नाही. द्वेष हा नेहमी चेतनाच्या बद्दल असतो. विश्वामित्राला तरी तप झालं, परत आले. अनेक राजांना त्यांनी उपदेश केला, त्यामुळे ते राजर्षी झाले. राजर्षी झाले. प्रत्येक वेळेला विश्वामित्र आणि वसिष्ठांची भेट झाली की वसिष्ठांनी त्यांचं स्वागत करावं, या राजर्षी, आणि यांच्या मनात यावं, अजूनही मला हे ब्रह्मर्षी म्हणत नाहीत, मी अजून ब्रह्मर्षी नाही. द्वेष वाढत चालला. एके दिवशी वसिष्ठ त्यांची पत्नी अरुंधती हिच्याबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या आश्रमाच्या अंगणामध्ये आकाशात पडलेलं चंद्र आणि चांदण यांचं सौंदर्य बघत बसले होते. आणि विश्वामित्राच्या मनातला द्वेष इतका वाढला होता की त्यांना असं वाटलं की आता काही नाही, या वसिष्ठांना एकदा संपवलं की आपण ब्रह्मर्षी झालो. कारण सगळं जग ब्रह्मर्षी म्हणतंय आणि हे मात्र राजर्षी म्हणून स्वागत करतात. असं कसं होईल, असं कसं होईल? मग आपल्याला हे एकटे राजर्षी म्हणतात, बाकी ब्रह्मर्षी म्हणतात ना, मग यांना संपवून टाकू, म्हणजे आपल्याला सगळे ब्रह्मर्षी म्हणते. रात्रीच्या वेळेला विश्वामित्र एवढा मोठा दगड घेऊन गेले. विश्वामित्राच्या मागेत, विश्वामित्राच्या डोक्यात तो दगड, वसिष्ठांच्या डोक्यामध्ये तो दगड विश्वामित्रांना घालायचा आहे. वसिष्ठ संपवायचेत म्हणून गेलेत. आणि हे दोघे पती पत्नी अंगणामध्ये बसून सौंदर्य बघतायत. आणि सौंदर्य बघता बघता अरुंधतीनं आपल्या पतीला, वसिष्ठांना असं म्हटलं, काय सुंदर चांदणं पडलंय हो, किती शीतल आहे, किती छान वाटतंय. त्यावेळेला विश्वामित्र हातामध्ये दगड घेऊन डोक्यात घालायला तयार झाले होते. आणि बायकोचं हे वाक्य ऐकल्याबरोबर वसिष्ठांनी सांगितलं, चांदणं फार शांत आहे, सुंदर आहे, पण विश्वामित्राच्या तपा इतकं सुंदर नाही. हे वाक्य विश्वामित्रांनी ऐकलं आणि त्यांच्या हातातला दगड गळून पडला. काय पडलं म्हणून मागे वळून वसिष्ठांनी बघितलं तर विश्वामित्र हात जोडून उभे आहेत. ज्यांचा द्वेष आपण करतोय त्यांची भावना आपल्याबद्दल काय आहे? हात जोडून उभे राहिले, समोर आले, नमस्कार केला. आणि त्यांनी नमस्कार केल्याबरोबर विश्वामित्रांनी स्वागत केलं, या ब्रह्मर्षी. आणि तेव्हापासून वसिष्ठ आणि विश्वामित्र हे अयोध्येमध्ये समवेत आहेत. भेद नाही दोघांच्या चित्तात. विश्वामित्रांनीही शिकवलंय, वसिष्ठांनीही रामचंद्र प्रभूंना शिकवलंय. दशरथाची घालमेल होते, विश्वामित्राला नाही म्हणणं धाडस नाही, पण त्यांचं मागणं एकच आहे, मला राम पाहिजे, मला रामाशिवाय दुसरं काही नको, रामम मे दातुमर्हती. मग दशरथांनी सांगितलं, कशा करता पाहिजे? यज्ञ रक्षणा करता. दशरथ राजे म्हणतात, अहो यज्ञाचं रक्षण करावं एवढं त्याचं वय तरी आहे का? अजून किती लहान आहे. बरं, यज्ञाचा विध्वंस करायला येणारे हे सगळे राक्षस आहेत, आणि या राक्षसांच्या संहाराकरता तुम्ही एवढ्या लहान मुलाला घेऊन जाता, अजून ओठ पिळलं तर दूध बाहेर पडेल असं वय आहे त्याचं, याला घेऊन जाता. तुम्हाला यज्ञाचं रक्षण करायचंय ना, मग मी येतो ना बरोबर, मी मोठा आहे, मी देवतांना युद्धात मदत केलेली आहे. आणि त्याच वेळेला त्या कैकेयीला 2 वर देऊन बसलोय. मी केलेलं आहे, देवतांना युद्धात मदत करण्या इतपत माझं सामर्थ्य आहे, आणि तुम्ही कशा करता माझ्या मुलाला घेऊन जाता? मी येतो ना. विश्वामित्रांचा उद्देश फार वेगळा आहे. यज्ञसंस्था टिकावी हा भाग तर त्याच्यामध्ये गृहीत आहे, पण हे टिकवणारं व्यक्तिमत्व तयार होताना कोणत्या गुणांनी ते तयार झालं पाहिजे? आता दशरथाला नेण्यात तात्पर्य नाही, कारण दशरथ तयार आहे. आता आम्हाला असा युगपुरुष आता निर्माण करायचा आहे की जो युगपुरुष आजच नाही तर जगाच्या अंतापर्यंत होणाऱ्या यज्ञाचं रक्षक राहील. विश्वामित्रांच्या डोळ्यासमोर खूप व्यापक उद्देश आहे. आणि मी येतो तुमच्याबरोबर, मी तुमच्या यज्ञाचं रक्षण करून देतो. विश्वामित्रांनी सांगितलं, कुठं कुठं याल, कसे कसे याल, तुम्हाला तुमचं राज्य नाही का? दशरथ म्हणतात, मी रामाला राज्यावर बसवतो
आणि तुमच्याबरोबर येतो, पण रामाला नका नेऊ. विश्वामित्र हसून म्हणाले, त्याला राज्य करण्या इतपत बुद्धी आहे, पण माझ्याबरोबर येण्या इतपत सामर्थ्य नाही. काय बोलतोस? रामम मे दातुम अर्हति, मला राम पाहिजे. शेवटी दशरथ राजा नाही म्हणतो. विश्वामित्र चिडतात आणि सांगून देतात, मला तू आल्याबरोबर बोललायस, मी म्हणशील ते करणार आहे म्हणून. कुठे कुलपरंपरा? प्राण जाय पर बचन न जाय कुठं गेलं? मी निघून जाईन, मला घेणं देणं नाही. चिडले, वसिष्ठ मध्ये पडले. वसिष्ठांनी दशरथाला सांगितलं, दशरथा, विश्वामित्र म्हणतात, मागतात, त्यात चूक काही नाहीये, तू रामाला लक्ष्मणाला पाठवून दे. त्याच्यात त्यांचं हित आहे. आपलं हित आपल्याला तेवढं कळत नसतं जेवढं तुकोबारायांना आपलं हित कळत असतं. आपल्या हिताच्या आपल्याला पूर्ण कल्पना कधीच नसतात, पण ज्ञानेश्वरीमध्ये त्या सगळ्या कल्पना व्यक्त झालेल्या असतात. कारण आपलं चांगलं कशात आहे हे आपल्यापेक्षा संतांना जास्त कळतं. जीवाची मुक्तता कशात आहे आम्हाला कशातच कळत नाही. आम्हाला वाटतं प्रपंच करण्यातच धन्यता आहे, पण प्रपंचातून बाहेर पडण्यात जीवनाची धन्यता असते, हे संत सांगतात. वसिष्ठ सांगतात, दशरथा, नाही म्हणू नकोस, जाऊ देत, त्याच्यात त्यांचं कल्याण आहे. त्यांनी सांगितलं, ठीक आहे. वसिष्ठ मध्ये पडल्यानंतर दशरथाला काही बोलता येईना. विश्वामित्रांना शब्द दिलाय. वसिष्ठ संमती देतात, परवानगी देतात. दशरथाला नाईलाजाने का होईना पण परवानगी द्यावी लागते. तिन्ही आयांना याचं दुःख आहे की अरण्यामध्ये काय आहे कुणाला माहिती, कोण राक्षस आहे, कसा आहे, काय आहे, आपली मुलं लहान आहेत, कसं करायचं, काय करायचं. परंतु वसिष्ठ बोललेले असल्यामुळे कुणाला विरोध करायची प्राज्ञा नव्हती. आदरयुक्त भीती सगळ्यांच्या अंतःकरणात. जाऊ दे, जाऊ दे, जाण्याबद्दल काही म्हणणं नाही. पण रामचंद्र प्रभूंबद्दल वसिष्ठांजवळ बोलताना एकदा असं सांगितलं गेलं की जायला हरकत नाही, रामाने जावं, युद्धाचं रक्षण करा, त्या यज्ञाचं रक्षण करावं, त्याचं कामच आहे ते. परंतु हल्ली राम जरा शांत असतो, अंतर्मुख असतो, कुणाशी फारसा बोलत नाही, हसत नाही, जेवणामध्ये लक्ष नसतं, कुठल्या तरी तंद्रीत राहिल्यासारखा राहतो. काय आहे कळत नाही, आपण एकदा विचारून पहा. मग वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना विचारलं, काय बाबा, काय झालं, काय काय अडलंय, कुठे गुंतलास, मनामध्ये काय विचार आहेत? गंभीर असतोस, बोलत नाहीस, हास्य विनोदात रमत नाहीस, मित्रांबरोबर खेळायला जात नाहीस, फिरायला बाहेर जात नाहीस, तंद्री लागल्यासारखा बसून राहतोस. आणि मग रामचंद्र प्रभूंनी त्या वसिष्ठांसमोर ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये त्यांनी सांगितलं की गुरु महाराज, मी हे जग पाहतो, या जगतामध्ये जीव जन्माला येतो, तरुण होतो, प्रौढ होतो, वृद्ध होतो, मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो. हे जन्म मरणाचं संसरण ज्या कर्मामुळे माणसाच्या मागे लागलेलं आहे, त्या कर्मातून कधी माणसाची सुटकाच नाही का हो? ज्या राज्याबद्दल, ज्या सुखाबद्दल, ज्या पदार्थांबद्दल अंतःकरणामध्ये आत्मत्व भावना, ममत्व भावना निर्माण होते, ते कोणतेही पदार्थ माणसाच्या जीवनात समाधान निर्मितीचं कारण ठरत नाहीत. मग त्या पदार्थांबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये त्यागाची भावना का नाही निर्माण होतो? मला माहिती आहे की या इथं राहून माझ्या जीवनाची धन्यता होणार नाही, खाऊन पिऊन माझं शरीर पुष्ट होईल, पण मला आत्मज्ञान होणार नाही. तरी सुद्धा मला या पदार्थांविषयी, या संसाराविषयी, या जन्ममरणाविषयी माझ्या अंतःकरणामध्ये कुठल्याच वैराग्याचा भाव का निर्माण होत नसेल? फक्त जन्माला येणं, मरणं आणि तेही परतंत्रतेमध्ये एवढंच माणसाच्या हातात आहे का? आत्मकल्याणाची स्वतंत्रता माणसाला दिलेलीच नाही का?
सगळं कर्मानंच होणार असेल तर आम्ही काय करावं? जन्माला यायचं तेही कर्मानं, मरायचं तेही कर्माने, या जगात भोग घ्यायचे तेही कर्माने, मग आम्ही करायचं काय? बरं, या संसरणात अडकल्यानंतर याच्यातून मुक्त होण्याचा काही मार्ग असेल ना, हे चक्र कधीतरी थांबवता येईल ना? माझ्या अंतःकरणामध्ये वैराग्याचे विचार येतात, माझ्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा विचार येतो. दुःख निवृत्ती कशाने होईल? मी पाहतो बाल्यावस्थेमध्ये दुःख आहे, तारुण्यामध्ये दुःख आहे, प्रौढावस्थेमध्ये दुःख आहे, वृद्धापकाळामध्ये दुःख आहे. ही कोणकोणती दुःख या काळामध्ये येतात याचं वर्णन बालकांडाच्या सुरुवातीला नाथ महाराजांनी केलंय. 6वा-7वा प्रसंग असेल त्या अध्यायात बघा आपण. बाल्यावस्थेमध्ये अज्ञानाचं दुःख असतं. बालपण गेले नेणता, तरुणपणी प्रवर्तली चिंता. हे होणारच आहे. लहान मुलाला अज्ञान काही त्याला समजत नसतं. कोण आहे, काय खाऊ घातलं जात आहे आपल्याला, ह्याची चव काय आहे, ह्याच्यामध्ये काय काय असेल, हे कसं बनवलंय, काही नाही. आईने खाऊ घातलं की खायचं, पाणी प्यायला दिलं की प्यायचं, भूक लागली की रडायचं, तहान लागली की रडायचं, झोप आली की झोपायचं. सगळ्यांना आवडतं हेच. पण बाल्यावस्थेमध्ये हे अज्ञानानं होतं. लहान मुलाला कोणी किंमत देत नाही. घरामध्ये काही विचार विमर्श होत असेल तर लहान मुलाला कोणी त्याचं मत काय आहे हे विचारत नाहीत. बाल्यावस्था म्हणजे अज्ञान आहे, काही कळत नाही. आई येते, कपडे बदलते, बर. आई येते, तोंडाला काही पावडर फासते, बर. आई येते, आंघोळीला नेते, बर. आई येते, दूध पाजते, ठीक आहे. आई येते, थोडं पाणी पाजते, ठीक आहे. कोणीतरी येतं, खेळवतं, बरं. बाप येतो, जवळ बसतो, ठीक आहे. काय चाललंय काय? अज्ञानाशिवाय बाल्यावस्थेमध्ये दुसरं काही नाही आहे. आणि अज्ञानाने कोणाला सुख दिलं नाही. तारुण्यामध्ये फक्त विषयभोगाची लालसा आहे. आणि विषयभोगानं तृप्त झालेला एकही मनुष्य आत्तापर्यंत मी पाहिला नाही गुरु महाराज. तारुण्य म्हणजे फक्त उत्साह आहे, भोगाची लालसा आहे, वेगवेगळ्या विषयांकडची प्रवृत्ती आहे. विषय भिन्न भिन्न रूप घेऊन येतात, त्या त्या रूपाला आकर्षित होणं, भुलणं तारुण्याचा स्वभाव आहे. समाधान नाही. प्रौढावस्थेमध्ये चिंता आहे. माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, मरण कधी येईल, कशानं येईल, आत्तापर्यंत कुटुंबाकरता इतका झटलोय, माझ्या नंतर कुटुंबाचं कसं होईल. काही होत नसतं. लोकांना उगी ना कारण चिंता, माझ्या विना कसं होईल, तू जाऊन तर बघ. काही होत नाही, सगळं व्यवस्थित चालू राहतं. आपण गेल्याने काय पोरांना भूका लागत नाही का, बायकोला भूक लागत नाही का, नवऱ्याला भूक लागत नाही का, घरातल्या गाई म्हशी उपाशी असतात, काही होत नाही, सगळं चालू असतं. आम्हाला विनाकारण माझ्या विना कसं होईल, माझ्या विना कसं होईल, काही होत नाही. आपण असावं हे बरोबर आहे, मान्य आहे. पण चिंता 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 प्रौढावस्थेचा हा स्वभाव आहे. आणि वृद्धावस्थेमध्ये मनुष्य इतका दुर्बल झालेला असतो की परावलंबित्वासारखं दुसरं दुःख माणसाला नाही. कधी समाधानाचे दिवस आहेत मला सांगा. हे सगळं सांगितल्यानंतर वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना उपदेश केलाय. तो उपदेश म्हणजेच योग वासिष्ठ आहे. या योग वासिष्ठामध्ये उपदेश करताना योग या शब्दाचा युज या धातूवरून योग शब्द आहे, जोडणे या अर्थाने योग शब्द वापरला जातो. पण स्वतः योग वासिष्ठ योग शब्दाची व्याख्या सांगताना असं सांगतं, संसारोत्तरणे युक्तीही योग इत्यभिधीयते. संसारातून तरुण जाण्याची युक्ती म्हणजे योग आहे. या संसारातून आम्ही तरुण कसं जायचं, या संसार सागरातून बाहेर तर पडलं पाहिजे. इथे गटांगळा खाण्यामध्ये काही तात्पर्य नाही. दैवी हेषा गुणमये मम माया दुरत्यया. बाहेर पडायचंय कसं, मामेवये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते.
तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. हा योग आहे. संसारातून तरुण जाण्याची युक्ती म्हणजे योग. योग शब्द वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो, पण जोडणे हा अर्थ त्याला सगळीकडे समान आहे. गणितामध्ये बेरजेला योग म्हणतात. बीजगणितामध्ये बेरीज म्हणजे दोन आकड्यांना जोडणं, त्याला योग शब्द आहे. बेरजेला योग म्हणतात बीजगणितामध्ये. रोगाची यथार्थ जाणीव करून देऊन त्याला औषध दिलं की त्या औषध योग्य रोगावरती योग्य औषध मिळालं की त्याला आयुर्वेदात योग संज्ञा आहे, त्याला योग म्हणतात. असं प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळं आहे. व्याकरणामध्ये संधी झाली की त्याला योग म्हणतात. योग शब्द सगळ्याकडे वापरला जातो. मग योग आहे काय? संसारातून तरुण जाण्याची युक्ती म्हणजे योग. योग वासिष्ठांनी केलेलं चिंतन. आणि मग रामचंद्र प्रभूंना त्यांनी सांगितलं, बाबा हे सगळे विचार तू बोलून दाखवतोयस, याचा अर्थ तुझी बुद्धी प्रगल्भ आहे, तू मोठा झालायस, योग्य चाललाय तुझा विचार, योग्य दिशेनं चाललाय. शंका निर्माण होणं हे चांगलंच असतं, फक्त शंका निर्माण झाली तर त्या शंकेचं निराकरण करून न घेण्याचा प्रयत्न करणं हे मात्र वाईट असतं. शंका निर्माण होणं वाईट नाहीये, निर्माण झालेल्या शंकेला दूर न करणं हे वाईट आहे. तू मला विचारलंस, मी तुला सांगतो, काही नाही, या सगळ्यावर एकच उपाय आहे. काय आहे? विचार. विचार एवढा एकच उपाय. योग वासिष्ठामध्ये सगळा विचार फिरून फिरून येतो, तो या एकाच सिद्धांतावर येऊन थांबतो. विचार. विचार करा, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. विचार करा. विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. विचार करा. विचारोनी अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, आपुलीच स्वस्ती सहजे आपण केली. विचार करा. काय विचाराचं स्वरूप? सगळं योग वासिष्ठ बृहत ग्रंथ आहे, मोठा ग्रंथ आहे. आणि योग वासिष्ठ असा ग्रंथ आहे की त्याच्यामध्ये इतक्या कथा आहेत की कथा वाचून वाचून कंटाळा येतो. इतक्या कथा आहे. कथेतून कथा, कथेतून कथा, कथेतून कथा. मूळ कथा कशा करता सांगितली हे विसरूनच जातो माणूस तो ग्रंथ वाचताना. पण सिद्धांत दृष्टीने अलौकिक ग्रंथ आहे, अलौकिक. प्रारब्धापेक्षा प्रयत्नाला मानणारा ग्रंथ योग वासिष्ठ हा. पुष्कळ विचार सांगितला. आणि मग योग वासिष्ठ ग्रंथाचं महात्म्य सांगताना शेवटी हे सांगण्यात आलं की योग वासिष्ठ ग्रंथाच्या चिंतनानं काय मिळतं, तर असा विचार प्रकट होतो. काय विचाराचं स्वरूप आहे? योग वासिष्ठांनी विचाराचं स्वरूप सांगताना आपल्याला सांगितलं, समुद्रस्येव गांभीर्यम धैर्यम मेरोरिव स्थितम अंतःशीतलताच इंदोरिवो देती विचारिणा. या ग्रंथाच्या चिंतनानं जो विचार निर्माण होतो त्या विचाराचं स्वरूप असं आहे. विचार हा समुद्रासारखा गंभीर हवा, मेरू पर्वतासारखा स्थिर हवा आणि चंद्राप्रमाणे सर्वांना शीतलता देणारा असावा, तर त्याला विचार म्हणा. असा विचार योग वासिष्ठाने प्राप्त होतो असं या ग्रंथाचं महात्म्य सांगण्यात आलं. समुद्राप्रमाणे गंभीर विचार असावा. विचार करतो, उथळ 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 विचार करून चालत नाही. आपल्याकडे म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट, खळखळ खळखळ आवाज असतो, तिथं काही नसतं. पण समुद्राचा आवाज कधी आपण ऐकला असेल तर गंभीर आवाज येतो. खळखळ करत नाही समुद्र, गंभीर. रामचंद्र प्रभू गंभीर आहेत. ज्ञानोबारायांनी म्हटलंय, गंभीर तू श्रीरामा. 10वा अध्याय. गंभीर आहेत. देवा समुद्र गंभीर ऐकिजे. ज्ञानोबराय बोलतात, समुद्र गंभीर आहे. का गंभीर आहे? कारण खोल आहे म्हणून. जिथं खोली असते तिथं गांभीर्य असतं, जिथं उथळपणा असतो तिथं खळखळाट असतो. माणसं आवाज करतात पण त्यात विचार नसतो. विचारी मनुष्य सहसा आवाज करत नाही.
म्हणून समर्थांना हे विचारावं लागलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधोनी पाहे. मी थोडी वेगळी संगती लावतो या चरणाची. समर्थांनी प्रश्न विचारला आणि समर्थांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचं सामर्थ्य या जगात कुणाकडे कोणी देऊ शकत नाही. म्हणून समर्थांनीच उत्तर दिलं. प्रश्न विचारला, जगी सर्व सुखी असा कोण आहे, आणि लगेच उत्तर देऊन टाकलं, विचारी. विचारी मनुष्य या जगतामध्ये सगळ्यात सुखी विचारी आहे. आणि हे जर पटत नसेल, मना शोधून पाहे, शोधून पहा. विचार करणारा मनुष्य या जगतामध्ये सर्वात जास्त सुखी आहे. पण गंभीर विचार असावा, खोल विचार असावा, त्या विचाराला गांभीर्य असावं. धैर्य मेरोरिव स्थितम, मेरू पर्वतासारखा तो विचार धीर स्थिर असावा. काल केलेला विचार आज बदलतोय, उद्याचा परवा बदलतोय नाही. एकदा विचार केला मग शेंडी तुटो वा पारंबी तुटो, विचार तोच आहे. असं करायचंय, असंच करायचंय, वारीला जायचंय, आता काय वाटेल ते होऊ दे, मरण काय येईना. वारीच्या वाटेवर मरण आलं त्याच्यासारखं भाग्य कुणाच्या नशिबात येईल. माऊलींच्या बरोबर चालताना मरण आलं, काय पाहिजे अजून. वारकऱ्याच्या संगतीत मरण आलं, काय पाहिजे अजून. पंढरपूरच्या रस्त्यावर, आळंदीच्या रस्त्यावर मरण आलं, बस काय पाहिजे. वाटेल ते झालं तरी तो विचार बदलता कामा नये, तो स्थिर पाहिजे. गंभीर असेल तर त्याला स्थैर्य येतं. आणि तो चंद्राप्रमाणे शीतल पाहिजे. इतरांना समाधान देणारा विचार केला पाहिजे. माझ्याकरता मी जो विचार करतो तो आत्मकेंद्रीय असेल, उपयोग होत नाही. विचाराची व्यापकता ही लक्षात घेऊन चंद्राप्रमाणे तो शीतल असला पाहिजे. समुद्रस्येव गांभीर्यम धैर्यम मेरोरिव स्थितम अंतशीतलताच इंदोहो इव उदिते विचारिणा. याप्रमाणे इथे विचाराचा उदय होतो. योग वासिष्ठ ग्रंथ सांगितला, याच्यामध्ये अनेक गोष्टींचे खुलासे केलेत, अनेक विचारांचा अनेक पद्धतीनं परामर्श घेतला गेला. योग वासिष्ठ ग्रंथ सांगितला आणि सांगितल्यानंतर मग रामचंद्र प्रभू विश्वामित्रांबरोबर अरण्यामध्ये जाण्याकरता सिद्ध झाले. आपण जेव्हा एखादी कृती करण्याकरता सिद्ध होतो त्याच्या पूर्वी आपल्या अंतःकरणामध्ये विचाराची परिपक्वता आणि ज्ञानाची सिद्धी झाली पाहिजे. ज्ञानाच्या अधिकरणावर केलं गेलेलं कर्म हे आम्हाला कर्म बंधनातून सोडवत असतं. म्हणून ज्ञानोबारांनी म्हटलं, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. माते नेणोनी भजन ते वायाची गा अने आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. कर्माला निर्दोष ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत. यज्ञरक्षण हे कर्म आहे, पण ते कर्म करण्याच्या पूर्वी योग वासिष्ठ हे ज्ञानाचे डोळे घेऊन रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण यज्ञरक्षणाकरता गेले. त्यांनी ते यज्ञरक्षण केलं. ते यज्ञरक्षण करताना ताटिकेचा वध केला. ते यज्ञरक्षण करताना मारीचाचा सुबाहू यांचा वध केला. तो कसा केला, काय केला, ती ताटिका कोण, ते मारीच कोण, सुबाहू कोण, योग वासिष्ठ काय, या सगळ्याचा विचार करायचा आहे उद्याला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला.